चांगला भात खावा, उरला तर अंगाला लावा. मैदानात जेवले, आता इकडे जेवा. चले चल. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. चला सामन्याला सुरुवात होऊ द्या. पंच अनेक मान्यवर आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी आज संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहतील. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चला पंच महेश मकवाना सरांनी सुद्धा आपली जागा घेतलेली आहे. सिद्धेश नाटळकर स्ट्राईक वरती आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय ते किरण कारेकरला. ओपनिंग गोलंदाजीसाठी मात्र पहिल्या षटकात आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती मुकेश मकवाना पंचांच्या डाव्या बाजूने 5 ते 7 पावलांचा रनअप घेऊन मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतंय. चला पंचांचा ग्रीन सिग्नल त्या ठिकाणी मात्र आपल्याला येतोय. सामन्याला सुरुवात उपांत्य फेरीचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आपण बघतोय. पहिली सेमीफायनल एक लढतीची एक शर्तीची आणि महत्वाची मॅच आपण बघतोय सुरू झालेली. एक लाजवाब सुरुवात तिकडे मात्र झालेली आपण बघतोय. डॉट बॉलने मात्र आता सिद्धेश नाटळकरने कुठेतरी गोलंदाजीतून मुकेश मकवानाची पडताळणी केली. ओहो यावेळेला सुंदर फिरकी पाहायला मिळते मुकेश मकवानाकडून. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मात्र हलक्या हाताने पुश केलं चेंडूला, स्टिअर केलं चेंडूला, सरळ बॅटने फटका सजवला आणि इथे मात्र चुकी झालेली आपल्याला बघायला मिळते. जिथे मात्र रन मिळणार नव्हती तिथे सुद्धा रन मिळाली आहे. एक रन अगदी सहज कंप्लीट होऊ शकली या ओव्हर थ्रो झाल्यानंतर. रुपेश नाटळकर मात्र थोडेसे निराश दिसत आहेत, पण त्या ठिकाणी अशी एक विकेट पटकावण्याची संधी होती तसं बघायला गेलं तर. जर यष्ट्यांवरती अचूक निशाणा साधला गेला असता तर मला वाटतं रनआउटची संधी त्या ठिकाणी चालून आली असती, परंतु रन मात्र मिळते. एकेरी धावेने मात्र वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं अगदीच आपण उघडलं गेलेलं पाहिलं. या अगोदरच आपण जर पाहिलं तर 2 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. किरण कारेकर आहे दुसऱ्या बाजूला. चांगली सुरुवात तिकडे मात्र मुकेश मकवाना हात खोलण्याचा कोणताही प्रयत्न करू देत नाहीयेत फलंदाजांना. ऑन साइडला भिरकावलेला बॉल या वेळेला आपण बघतोय. मिड विकेट मधून मात्र क्षेत्ररक्षक तिकडे आलाय.
पुढचा चेंडू मात्र आपण पाहतोय. या वेळेला मात्र टेस्ट क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. टेस्ट क्रिकेटमध्ये भारतीय संघाने मात्र थोडंसं नाराज केलं. अवघ्या 93 धावांवरती भारतीय संघ ऑल आउट झाला आणि साऊथ आफ्रिकेनं मात्र तो सामना जिंकलाय. कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवरती मात्र भारतीय संघाला आज कसोटी सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. दरम्यान पंचांसाठी मात्र आज आम्हाला जे टी शर्ट्स उपलब्ध करून दिले ते सीएम स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रमोदजी चिंदरकर यांचं मात्र शुभागमन मैदानावरती आपल्या झालेलं आहे. मी नक्कीच प्रमोदजी चिंदरकर साहेबांचं खूप खूप आभारी असणार आहे, कारण नरे पार्क मैदान आणि प्रमोद चिंदरकर सीएम स्पोर्ट्स यांचं एक वेगळं नातं राहिले. सीएम स्पोर्ट्स म्हटलं की मग परळच्या नरे पार्क मैदानावरती होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेला ज्यांचं विशेष योगदान असतं, सामनावीरासाठी त्यांच्या माध्यमातून मात्र असे टी शर्ट स्पॉन्सर केले जातात. असे प्रमोद चिंदरकर साहेब सीएम स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा, त्यांचा मी शुभागमन या ठिकाणी झाल्यानंतर स्वागत करतोय. यावेळेला स्लाइसिंग कट पाहायला मिळेल. स्वीपर कव्हर डीप पॉइंटला मात्र फिल्डर तिकडे आपल्याला बघायला मिळत आहेत. किरण कारेकरच्या बॅटमधून मात्र एकेरी धाव आलेली आपल्याला पाहायला मिळेल. बाळा त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं फंबल जरूर झाले, परंतु बॉलला अडवण्यात यशस्वी राहिले. धावसंख्येचा आकडा मात्र एक घर पुढे सरकतोय. धावफलकावर धावा झाले ते 4. कट करायचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र बॅकफुटवर जाऊन जागा बनवत कव्हर पॉइंटला मात्र बॉलला पाठवण्याचा प्रयत्न होतोय. एकेरी दावेनंतर दुसऱ्याही दावेच्या प्रयत्नासाठी तयारी दाखवली आहे आणि अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट तिकडे आपण पाहतोय. डीप मधून मात्र बॉल जोपर्यंत विकेट किपर पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एका धावेला दुसऱ्या धावेत कसं रूपांतरित करायचं हे सिद्धेशला चांगलं माहिती आहे. पण आणखीन एक गोष्ट आपण चर्चेत करत होतो की या ठिकाणी युवराज नाटळकर सेमीफायनलला क्वालिफाय करतील की नाही, तर नक्कीच या ठिकाणी त्यांच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. युवा टायगरच्या फलंदाजांनी मात्र सुरुवात ज्या पद्धतीने केली होती, सुरुवातीला असं वाटलं की आता हा सामना स्टार ऑफ सीसीच्या बाजूने झुकेल, परंतु तसं नाहीये. आणि तसंच मी सन्माननीय प्रसन्न चव्हाण यांना विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावरती यायचे. प्रसन्नजी चव्हाण, आपण जिथे कुठे असाल आपल्याला मी व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती करेन. अनिकेत रांगणकर आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक हाताळत असताना 7 धावा. यावेळेला मात्र थोडीशी वाट पाहिली आणि चांगला फटका तिकडे मात्र थोडंसं मिसफिल्ड फंबल झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र तिकडे केला जातोय सिद्धेश आणि किरणच्या जोडीकडून. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 चेंडू संपलेत. 1-2 असं मात्र 4 बॉलचं विश्लेषण. 1-2-1-2 एखाद्या VIP फॉर्च्युनर गाडीचा नंबर असावा तसा आकडा मात्र तिकडे आमच्या स्कोरर कडून लिहिला जातोय. या ओव्हरसाठी पहिल्या एका चेंडूमध्ये 1 रन, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर 1 आणि चौथ्या चेंडूवर 2. हा क्लासिकल फटका आणि खराब फिल्डिंग. मला वाटतं इथे तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल की काय, परंतु नाही. यावेळेला सिद्धेश नाटळकर मात्र थोडंसं आळसावलेलं रनिंग बिटवीन द विकेट त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र डबल डिजिट मध्ये. 5 चेंडू आणि या बॉलवरती 2 धावांसोबत धावसंख्येचा आकडा जाऊन पोहोचतोय तो 11 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. स्ट्राईक वरती किरण कारेकर, बॉलिंग मार्क वरती अनिकेत रांगणकर. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा मात्र त्याच दिशेला बॉल जाताना आणि खराब फिल्डिंग. पुन्हा एकदा दुसऱ्याही धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. तिसरी धाव होईल का? नाही. यावेळेला पुन्हा एकदा 2च धावा आणि 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 13 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 6.5ची सरासरी पहिल्या 2 षटकांअखेरीस. 4 षटकांचं हे शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आपण खेळतोय. गेल्या 2 दिवसांमध्ये मात्र आपण चौकार षटकारांची आतिषबाजी पाहिली. एकेरी दुहेरी धावांची चोरी आपण झालेली पाहिली. डिक्लेअर स्वरूपातल्या धावा पाहिल्या. 22 लेगबाईच्या धावा आपण पाहिल्या. वाईड मधल्या, नो मधल्या एक्स्ट्रा धावा आपण पाहिल्या. हे सर्वांगीण सुंदर क्रिकेट आपण गेले 2 दिवस सर्वांनी अनुभवलंय. एक मैत्रीपूर्ण क्रिकेटचं हे आयोजन आपण अनुभवतोय. ओमेश्वरेश्वर क्रीडा मंडळाचं खूप खूप धन्यवाद की अशा या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी आम्हाला दिली, अशा स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल ओमेश्वरेश्वर क्रीडा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष राजेंद्रजी पाताडे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं, त्याचबरोबर आमचे मित्र अभिषेक परब आणि संदीप गडेकर त्यांचे खूप खूप आभारी असणार आहोत. मिनारजी नाटळकर यांचे आभारी असणार आहोत. सचिनजी पाताडे यांचे. चला जास्त वेळ घेऊ नका सिद्धेश, लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 ओव्हर 13 धावा बिनगडी बाद. परळचा राजा वॉरियर्स संघ मालक अभिषेक परब मात्र त्या ठिकाणी कान मंत्र देऊन आलेत मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या फलंदाजांना.
एक एक धाव खूप आता इम्पॉर्टंट असणार आहे, कारण करोवा मोरोची परिस्थिती आहे. जर ही मॅच जिंकलात तर सेमीफायनल मधून फायनल मध्ये पोचाल, परंतु या मॅच मध्ये जर पराभूत झालात तर आतापर्यंत गेले 2 दिवस जी तुम्ही केलेली मेहनत आहे ती मेहनत पूर्णपणे पाण्यामध्ये वाया जाईल. बॉलिंग मार्क वरती मात्र श्रेयस कदम आणि स्ट्राइक वरती सिद्धेश. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा या वेळेला पंचांकडून नो बॉलचा इशारा आलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. नो +1 फ्री हिटचा बॉल ही खेळण्याची संधी या वेळेला मिळेल पंचांकडून. मात्र उजवा हात बाहेर काढलाय अबोव द वेस्ट. या ठिकाणी मात्र कमरेवरचा मारा तिकडे केला गेलाय. पुढचा बॉल फ्री हिटचा चेंडू आणि हा फ्री हिटचा चेंडू मात्र या वेळेला वाईट बॉल येतोय की काय. पंचांचा निर्णय. यस, पंचांनी आपले दोन्ही हात केले जमिनीला समांतर. धावा येत आहेत अवांतर. एक्स्ट्रा रन्सने या ठिकाणी मात्र धावसंख्या पुढे सरकेल आणि त्याचबरोबर हा फ्री हिटचा बॉलही कंटिन्यू राहील. 16 धावा स्कोरबोर्ड वरती. एकही बॉल मात्र आतापर्यंत पूर्ण केलेला नाहीये श्रेयस कदमने. अँगल बदललाय. ओव्हर द विकेटचा मारा मात्र आता तो निवडतोय. फ्री हिटचा बॉल. राऊंड विकेटचा अँगल. फिल्डिंग मात्र चांगली होती. या वेळेला बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेला. पाठीमागून फिल्डर मात्र अतिशय वेगाने आलेत. सरळ मात्र खेळाडूच्या हातामध्ये बॉल जातोय, त्यामुळे एकाच धाबेवरती समाधानी राहावं लागेल सिद्धेश आणि किरणला. सिद्धेश नाटळकर. आता सिद्धेश मात्र धावून धावून थोडासा थकलाय, त्यामुळे बॅटनेच मोठे फटके खेळायचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. कट करायचा प्रयत्न आहे. फिल्डरच्या डोक्यावरून मात्र बॉल पाठीमागे. सिंगल रन तिकडे मात्र अगदी सहज कंप्लीट होते. दोन चेंडू कंप्लीट होत आहेत आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 18. या धावसंख्येवरती किरण कारेकर स्ट्राइक वर या वेळेला. श्रेयस मात्र राऊंड विकेटचा अँगलच निवडलेला आपण बघतोय. या वेळेला पॉइंटच्या डोक्यावरून बॉल मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय आणि एकेरी धाव तिकडे मात्र आता घोषित स्वरूपातले आपल्या पंच तुषार चिखले आणि महेश मकवाना यांच्या माध्यमातून मात्र कळवली जाते. एक चुरशीची लढत आहे. एक उत्कंठावर्धक मॅच आहे. एक हाय व्होल्टेज ड्रामा आहे. एक महत्वाचा सामना आहे. करोवा मोरोच्या स्थितीतली ही परिस्थिती आपण बघतोय. दोन्ही टीम जिंकण्यासाठी मात्र आपले प्राणपणाला लावतायत. आपलं जीवाचं रान करतायत. आणि या वेळेला काय फिल्डिंग केली आहे वा. आणि या वेळेला डायरेक्ट हिटचा प्रयत्नही फसलाय. 2 धावा पुन्हा एकदा मात्र तिकडे स्कोर कार्ड वरती आहेत. धावसंख्येचा आकडा 21 धावा. तिसरी ओव्हर सध्या मात्र प्रगतीपथावर आहे. 4 चेंडू पूर्ण झाले. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी या तिसऱ्या षटकातून. इथे मात्र परळचा राजा वॉरियर्स टीम कडून कमीत कमी आपण अपेक्षित करतोय 30 ते 35 धावांचा आकडा, कारण फायटिंग स्कोर मानला गेलाय तो 30 ते 35 च्या मधला आकडा. काही वेळेला 30 ते 35 धावांच्या मध्ये धावा चेस झालेल्या पाहिल्या, काही वेळेला डिफेंडही केल्या गेल्या. आणि परळचा राजा वॉरियर्स या टीमने सुरुवातीला मात्र एक डायनामिक्स बदललं होतं या स्पर्धेमध्ये. ज्या पद्धतीने मात्र त्यांनी धावा डिफेंड करून दाखवल्या होत्या आणि दरम्यान इथे मात्र कॅच सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस. किरण कारेकर मात्र या ठिकाणी धावांसाठी केली जाणारी धाव आपण पाहतोय. भाग मिल्का भाग. आणि या वेळेला आणखीन एक डॉट बॉल.
निर्धाव चेंडू आलाय. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावरती प्रशांत वाळके यांना आपण बघतोय. सिमेंट चाळचा अशोक दिंडा म्हणून ज्यांची ओळख आहे, प्रशांत वाळके यांना आपण पाहतोय. काल त्यांच्या मुलाने सुद्धा खूप जबरदस्त कामगिरी केली होती आणि त्यांच्या माध्यमातून मात्र त्यांच्या सुपुत्राला 1000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार सुद्धा त्यांनी प्रदान केला होता. आज प्रशांत वाळके स्वतः कशी गोलंदाजी करतायत याच्याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. स्ट्राइक वरती किरण कारेकर आणि बॉलिंग मार्कवर प्रशांत वाळके. पहिला बॉल. पहिला चेंडू यावेळेला स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न तिकडे करत होते. बॉल मात्र मैदानाच्या आतमध्येच आहे आणि 2 धावांचा प्रयत्न तिकडे केला गेलाय आणि प्रत्येक विकेटला प्रशांत वाळके यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार कपिलजी यांच्याकडून असणार आहे. प्रशांत वाळके पहिल्या बॉलवर 2 धावा खर्च केल्यात. प्रत्येक विकेटसाठी 501 रुपयांचा पुरस्कार आहे. या वेळेला मात्र पंचांकडे पाहावं लागेल. पंच मात्र मला वाटतं मागे फिरतायत. येस, आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी घोषित करतायत पंच महेशजी मकवाना. मुंबई शहराच्या महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट पटलावरचं एक दिग्गज खेळाडूचं नाव आज पंचांच्या भूमिकेत आपल्याला ऐकायला मिळतं, ते म्हणजे महेशजी मकवाना. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. 2 बाजूला 2 वेगवेगळ्या पद्धतीचे व्हाईट बॉल हाताळले जातात प्रशांत वाळके यांच्याकडून. प्रशांत वाळके यांच्यासाठी आणखीन एक पुरस्कार आहे. जगदीश यांच्याकडून मात्र प्रशांत वाळके यांनी जर विकेट काढली तर 501 चा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. आणि आणखीन एखादा व्हाईट बॉल टाकला, 3 सलग व्हाईट बॉल टाकले तर 201 रुपयांचा पुरस्कार निलेश भंडारी यांच्याकडून. हे परळचं क्रिकेट आहे, इथे काहीही घडू शकतं. पण मजेची गोष्ट आहे की आज एक सेमीफायनलचा सामना, त्यामध्ये एक चांगली रंगत बघायला मिळेल. एक चांगला स्कोर बनला तर, कारण रुपेजी नटळकर यांची टीम जी आहे ती सुद्धा तितकीच पॉवरफुल टीम आहे आणि डिक्लेअर स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये आता येताना आपल्याला बघायला मिळते. 1 रनने धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे ती 27. 2 चेंडू झाले. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटच्या षटकातून स्लॉग ओव्हरचा खेळ आहे, डेथ ओव्हरचा खेळ आहे, हाणामारीचं षटक आहे, मारामारीचं षटक आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. ऍटलीस्ट 30+ धावसंख्या तरी गरजेची आहे. 30 अधिक धावा. आणि या वेळेला मात्र बॉल कुठे चाललाय? बॉल जातोय तो मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. लाजवाब स्ट्रोक आलाय किरण कारेकरच्या बॅट मधून. 30+ आपण अपेक्षित करत होतो. 30 ते 35च्या मधली धावसंख्या अपेक्षित करत होतो. ती धावसंख्या येताना दिसते.
यावेळेला मात्र आता मिस टाइम स्ट्रोक आहे. मिड विकेट मधून मात्र फिल्डर तिकडे पोहोचलाय. झाडाच्या बुंद्याला बॉल लागलाय. कठड्याला बॉल लागून मात्र मैदानाच्या आत आलाय. तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न. किरण कारेकर जबरदस्त बॅटिंग केली आज किरणने. 2 धावांसोबत धावसंख्या मात्र 33 वर जाऊन पोहोचते. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. लास्ट 2 बॉल्स टू गो फ्रॉम दिस इनिंग. उपांत्य फेरी आणि उपांत्य फेरीचा हा पहिला सामना. एका बाजूला आपण बघतोय सीसी एव्हेंजर्सला तर दुसऱ्या बाजूला परळचा राजा वॉरियर्स दरम्यान. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर उपांत्य फेरी क्रमांक 2 चा टॉस केला जाईल. युवा टायगर्स आणि आयुष 11 दोन्ही टीमने मात्र रेडी राहायचंय. या 4 संघांमधून मात्र 2 संघ मेगा फायनल खेळतील. परंतु त्यासाठी मात्र चालू असलेली ही फायनल बिफोर फायनल. पुन्हा एकदा मात्र फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा मात्र डीप मिड विकेटला बॉल जातोय. फिल्डिंग मध्ये थोडीशी गडबड त्या ठिकाणी होतीये. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी मात्र तयारी आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या गेल्यात. किरण कारेकर आणि सिद्धेश नाटळकर लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट आणि 1 धाव अर्धवट आहे. 2 धावा काढल्या जरूर परंतु त्यातली 1 धाव अर्धवट घेतली गेली आहे. पंच महेश मकवाना मला या ठिकाणी एक 1 रन शॉटचा इशारा या दिशेने कळवत आहेत. 1 रन शॉट 1 धाव अर्धवट. त्यामुळे एकच रन या बॉलवरती मिळेल. धावसंख्या झाली आहे ती आता 34 धावा आणि शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. लास्ट बॉल टू गो. शेवटच्या बॉलवरती बघूया काय घडते काय बिघडते. प्रशांत वाळके विरुद्ध किरण कारेकर अनबिटेबल जोडी. फुल टॉस बॉल. बॉल हवेत खेळलाय. बाहेर जातोय का मैदानात थांबतोय. 2 धावा आलेत आणि टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर 24 बॉल आणि 9 धावांच्या सरासरीनं 36 धावा स्कोरबोर्ड वरती. जिंकण्यासाठी 9.25 च्या सरासरीनं मात्र 37 धावांची आवश्यकता. 37 रन्स टू विन. दरम्यान आपण पुढच्या मॅचचा टॉस उपांत्य फेरी क्रमांक 2 चा नाणेफेकीचा कौल आपण करतोय. युवा टायगर्स आणि आयुष 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला आयुष 11 संघाचे संघनायक सन्माननीय अजयजी चौधरी आणि दुसऱ्या बाजूला युवा टायगरचे संघमालक अनिरुद्ध कुनकावळेकर आणि कर्णधार आदित्य चव्हाण. दोन्ही टीमचे संघमालक संघनायक टॉस साठी आपण तयार राहा. लगेच आपण हा टॉस करतोय. पण दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आहे. आदित्य या. अजयजी आपण सुद्धा यायचंय. रेड अँड ग्रीन आणि येल्लो म्हणजे हा सिग्नलच आहे स्टेजवरती आपल्या. कोण कॉल करते. आदित्य कॉल करेल. हेड्स इज अ कॉल अँड टेल इट इज. सो टॉस जो आहे तो या ठिकाणी आयुष 11 ने जिंकलेला आहे. थोडीशी चर्चा त्या ठिकाणी करतायत परंतु आज सेमीफायनल पर्यंत टीम आली आहे आणि ही मॅच खूप महत्त्वाची आहे. कारण ही मॅच जिंकलात तर सेमीफायनल मधून फायनल मध्ये जाल आणि मग नाही जिंकलात तर मग दिवसभर म्हणजे कालपासून जी मेहनत केली आहे ती संपूर्ण वाया जाईल. तर काय सांगाल स्वतःच्या टीमला काय मेसेज द्याल आणि डिसिजन काय असेल. पहिली गोष्ट तर वाया जाऊ देणार नाही. आम्ही नक्कीच ही सेमीफायनल जिंकणारच आणि जे 3 मॅचेस आम्ही जिंकलो आहेत आमच्या टीमनी जे मेहनत केली आहे नो डाऊट भरपूर मेहनत केली आहे त्या लोकांनी. तर हॅट्स ऑफ यू त्यांना आणि लेट्स सी आता या मॅचला काय होतं ते बघता येईल आपल्याला. मी थोड्या वेळात सांगतो डिसिजन. फिल्डिंग
तर टॉस जिंकलाय. समोर आयुष 11 सारखी टीम आहे. मिनार दादा त्यांच्या टीम मधून खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि त्याचबरोबर सगळेच खेळाडू त्यांचे खूप चांगले खेळत आहेत. पण तुमची टीम सुद्धा अगदी आपण जर पाहिलं तर समोरच्या टीमच्या तोंडातला घास मगाशी तुम्ही ओढून आणलाय. ज्या पद्धतीने तनिष घाडी आज फॉर्म मध्ये आलाय परत, तर चांगली परफॉर्मन्स देते तुमची टीम सुद्धा. परंतु टॉस तू हेड मागितला, स्टेल आला, समोरच्या टीमच्या बाजूने कौल लागलाय, तर तू टॉस जिंकला असतात. तुझं डिसिजन काय असतं आणि काय तयारीने मात्र आता या सेमीफायनल मध्ये तुमची टीम उतरणार आहे? तसा का टॉसशी आम्हाला फरक नव्हता, कारण का पहिल्या मॅचला आम्ही बॉलिंग जिंकलो, आता बॅटिंग करून पण जिंकलो. तर आता बॅटिंग करून जास्त कॉन्फिडन्स आला आहे, चांगला स्कोअर करू मगासारखा. आणि आमची बॉलिंग लाईनअप पण चांगले बॉलर फॉर्ममध्ये आलेत. आम्ही लवकर जास्त स्कोअर करून त्यांना आम्ही कमीत कमी धावात थांबवू. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या सेमीफायनलसाठी. उपांत्य फेरी क्रमांक 2 टॉस मात्र झालेला आहे. आयुष 11 या टीमने टॉस जिंकलेला आहे आणि नाणेफेकीचा कौल आयुष 11ने जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय कळवलेला आहे. दुसऱ्या बाजूने युवा टायगर्स अनिरुद्ध कुनकावळेकर यांची टीम आहे, त्यांनी मात्र प्रथमतः हेड कॉल केला होता, परंतु टेल हा कॉल समोरच्या टीमच्या बाजूने लागला, त्यांना प्रथम फलंदाजी करायची आहे. तर जाऊया मात्र आता या पुढील मॅचच्या अगोदर आपण या चालू असलेल्या उपांत्य फेरी क्रमांक 1च्या सेमीफायनलच्या दुसऱ्या डावाकडे, जिकडे मात्र आता हा सामना जिंकण्यासाठी 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळते. दॅट्स इट फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू. चेक. सो नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय, परंतु या मॅचचा रिझल्ट येणं अजूनही बाकी आहे. दुसऱ्या डावाचा खेळ आता मात्र आपण सुरू करत आहोत. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. सीसी एव्हेंजर्स रुपेश नाटळकर यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो अभिषेक परब यांचा परळचा राजा वॉरियर्स. एक जबरदस्त मॅच रंगेल यात काहीही शंका नाहीये, कारण दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही खेळाडूंच्या अंगामध्ये एक वेगळा जोश आहे आणि दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक वरचढ आणि मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे आता मात्र जास्त वेळ आपण न दवडता आपण आता सामन्याला सुरुवात करतोय. सलामीची जोडी मैदानावरती आहे. एका बाजूला आपण बघतोय ते अनिकेत रंगणकर आणि दुसऱ्या बाजूला मुकेश मकवाना यांना. ओपनिंग पेअर आली आहे मैदानाच्या आत. बॉलिंग मार्क वरती मात्र पहिलं षटक घेऊन किरण कारेकर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. बॅटिंग मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिला किरणने. आज बॉलिंग मधून मात्र कशी कामगिरी करतोय त्याच्याकडे आता मात्र सर्वांचं लक्ष. परळचा राजा वॉरियर्स आणि सीसी एव्हेंजर्स उपांत्य फेरी क्रमांक 1 फर्स्ट सेमीफायनल ऑफ द CPL 2025 सीझन 12. अनिकेत रांगणकर स्ट्राईकवर. किरणचा पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड, 6 टू गो. पहिला चेंडू मात्र हलक्या हाताने हाताळला होता आणि त्यानंतर मात्र अनिकेत थोडस जास्त शफल झाले, अगोदरच पोझिशन मध्ये आले. त्यानंतर मात्र बॉल जो आहे तो यष्ट्यांच्या वरून विकेट किपर अभिषेक परबच्या दिशेला. निर्धाव चेंडूने सुरुवात होते. एक स्लोअर वन डिलिव्हरी पहिल्याच चेंडूवरती मात्र आपल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी दाखवलं. या वेळेला मात्र हा वाईट बॉल नक्कीच असेल. डाऊन द लेग साइड. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये मात्र या ठिकाणी आता अकाउंट ओपन झाल्यानंतर 1 धाव आली आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा अँगल बनवत किरण कारेकर विनायक रांगणकर साठी, अनिकेत रांगणकर साठी माफ करा. या वेळेला मात्र बॅटच्या आतल्या हिश्श्याला बॉल लागलाय. खेळायचा होता ऑफ साइडला, परंतु बॉल जातोय ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटकडे. एकेरी धावेसोबत चांगली फिल्डिंग सुद्धा तिकडे बघायला मिळते. परळचा राजा वॉरियर्स टीम हा एक चांगला परफॉर्मन्स देणारी टीम राहिली या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. दुसऱ्या बाजूने आयुष 11 ज्यांनी सर्वच्या सर्व मॅचेस जिंकल्या. पुढचा बॉल स्टेप आउट फुल टॉस आणि या वेळेला फुल टॉस बॉलला दिशा दाखवली आहे. काही चेंडूंची वाट पाहावी लागते आणि काही चेंडूंची वाट लावावी लागते ना, ते असं. या अगोदर वाईट बॉल होता त्यामुळे थोडस लांब राहिले बॉल पासून, छेडछाड केली नव्हती, बॉलला जाऊ दिलं होतं विकेट किपरच्या दिशेने. आणि या वेळेला मात्र अगदी फुल टॉस मिळाला. हा बेरर चेक होता, त्याच्यावरती मात्र 2 धावा लिहिल्या आणि डिपॉझिट केल्या छात्रकुलोत्पन्न डॉक्टर शिरोडकर हायस्कूलच्या दिशेने.
पुन्हा एकदा मात्र आता बॅटच्या पुढ्यातला बॉल, अगदी स्लॉट मधला चेंडू. एक धाव अगदी सहज पूर्ण केली आहे मुकेश आणि अनिकेतने, परंतु दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न तिकडे होत नाहीये. एक शांत आणि संयमी खेळ करतायत, स्वतःला सेट करण्यासाठी मात्र थोडासा वेळ घेत आहेत. बॉल जर आपण पाहिले तर 4 पूर्ण झालेत या ओव्हरमधले. आकडा आपण जर पाहिलं तर 5 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. अनिकेत रांगणकर येतोय पुन्हा एकदा स्ट्राईकवर किरण कारेकरच्या 5व्या चेंडूसाठी. कट करायचा प्रयत्न, डीप पॉइंटच्या दिशेला बॉल जातोय डिक्लेअरकडे आणि या डिक्लेअर स्वरूपातली एका धावेसोबत 5 चेंडू पूर्ण, धावा झालेत त्या 6. एक एक्स्ट्रा रन आली आहे या इनिंग मध्ये या पहिल्या षटकातून. एकूण 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. 9.25च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. 9.25 प्रति षटक अशा पद्धतीने मात्र ही धावसंख्या पुढे घेऊन जावी लागेल. या वेळेला मात्र थोडंसं अक्रॉस द लाईन येऊन बॉलला पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये. मंदिराच्या दिशेने बॉल चाललाय. 1 रन येते आणि ओव्हरची समाप्ती होते पहिल्या षटकाखेरीस. स्कोर जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा झालेत त्या 7. एक चांगली स्पर्धा आपण अनुभवली आज 2 दिवसात. एक मैत्रीपूर्ण संबंध जपणारं हे आयोजन. अगदी आपण मैदानाच्या बाहेर एकमेकांचे मित्र आहेत, परंतु मैदानाच्या बाहेर जरी आपण एकमेकांचे मित्र, एकमेकांचे भाऊ असलात तरी मैदानावरती मात्र प्रतिस्पर्धी, अगदी कट्टर विरोधक म्हणून सर्वजण खेळलेत. आनंद घेतलाय सर्वांनीच या स्पर्धेचा. लहान मुलांची सुद्धा आज या ठिकाणी मात्र मजा झाली आहे, कारण चिंग्स चायनीजचा स्टॉल त्यांना या ठिकाणी खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांनी करून दिली आहे. आपल्या 15 वर्षाखालील खेळाडूंना सुद्धा या ठिकाणी गिफ्ट हॅम्पर्स दिले गेले कालच्या दिवसात. आजही मात्र असे अनेक गिफ्ट हॅम्पर्स खेळाडूंसाठी असणार आहेत. प्रेक्षक सुद्धा आज मैदानाच्या आजूबाजूच्या कठड्यावर बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचं काम आयोजन समिती दरवर्षी करत असते. एक वेगळं आयोजन असतं नेहमी. दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं करायचं हा निर्धार करूनच मात्र ओमेश्वरेश्वर क्रीडा मंडळ हे आयोजन करत असतं. प्रत्येक स्पर्धेत प्रत्येक वर्षी कोणता खेळाडू कोणत्या संघामध्ये असेल हे सांगता येणार नाही, कारण लाईव्ह ऑक्शनच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मात्र IPL मध्ये आपण सर्व खेळाडू ज्या ठिकाणी वेगवेगळ्या संघामध्ये जाताना दरवर्षी बघतो, तसंच काहीसं आयोजन, तसंच काहीसं ऑक्शन, तसंच काहीशी खेळाडू लिलाव प्रक्रिया यंदाही पार पडली. आणि त्यानंतर मात्र कित्येक दिवस या स्पर्धेची किंवा खेळाडू सर्व वाट पाहत होते. तो दिवस मात्र कालचा होता आणि काल त्यापासून सुरुवात झाली या स्पर्धेला. यावेळेला मुकेश मकवाना, परंतु पंचांकडून मात्र वाईट बॉलचा इशारा. सिद्धेश नाटळकर राऊट. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर राईट आर्म राऊंड विकेटचा अँगल त्यांनी बनवला होता. वाईट +1 अशा एकूण 2 धावा या बॉलवरती पंच घोषित करतायत. पंच महेशजी मकवाना. धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र सिद्धेश तयार. आणि यावेळेला मात्र एक फ्लायटेड यॉर्कर होता. बॅटच्या खालच्या हिश्श्याला बॉल लागतोय आणि सिंगल तिकडे तोपर्यंत काढली गेली आहे, अर्जित केली गेली आहे. सिंगल धावेसोबत संघाच्या धावसंख्येच्या आकड्यात बदल घडतोय. डबल डिजिट मध्ये स्कोर, दुहेरी अंकामध्ये मात्र धावसंख्या 10 धावा. पुन्हा एकदा मात्र सोडून दिला बॉल. मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. सोडून दिले या वेळेला, कारण माहिती होतं की हा वाईट बॉलच असणार आहे. त्यामुळे कोणतीही चिडचाड तिकडे अनिकेत रांगणकरने केलेली नाही या सिद्धेशच्या या बॉल सोबत. एक्स्ट्रा रन्स येत आहेत. यावेळेला सुंदर फटका येतोय बॅकफुटवर जाऊन मात्र कव्हर क्षेत्राकडे. धावांची जमवाजमव करायची आहे. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता या मॅच मध्ये मात्र कोण जिंकणार, पिवळा की भगवा, सीसी एव्हेंजर्स की परळचा राजा वॉरियर्स, गोलंदाज की फलंदाज, बॅट की बॉल, येल्लो की ऑरेंज. आणि या वेळेला ताकदीने बॅट भिरकावली, परंतु विकेटकीपर अभिषेक परब, संघमालक अभिषेक परब मात्र पाठीमागे चुका करतायत. ही एक एक धाव खूप महत्वाची आहे. तुमच्या टीमला जर जिंकवायचं असेल तर ही एक एक धाव तुम्हाला अडवायची सुद्धा खूप गरज आहे. मॅच मध्ये मात्र आता रंग भरले जात आहेत. दोन्ही बाजूने मात्र आता चुरशीचा एक लढा देण्याचा प्रयत्न, एक चांगली फाईट करण्याचा प्रयत्न, संघर्ष होतोय दोन्ही टीम मध्ये. आणि या वेळेला जबरदस्त स्ट्रोक आलाय.
2 धावा या वेळेला नक्कीच मिळतील. दुहेरी धावेच्या फटक्यासोबत धावसंख्येच्या आकड्यात बदल घडतोय. धावसंख्येचा आकडा मात्र 2 गड पुढे सरकेल. 15 धावा स्कोरबोर्ड वरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. त्या सीसी एव्हेंजर्स टीमच्या खात्यामध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता. ओव्हर नंबर सध्या आपण जर पाहिलं तर 2चा खेळ प्रगतीपथावर आहे. 4 चेंडू पूर्ण. 5वा चेंडू सिद्धेश नाटळकर यांचा स्ट्राईक वरती. मुकेश मकवाना बॅकफुटवर गेले. यावेळेला जागा बनवली आणि जागा दाखवली आहे चेंडूला. कव्हर पॉइंटला मात्र फिल्डर डीप मध्ये आहेत. राजेंद्र पाताडे एकाच धावेवरती मात्र समाधानी राहतील. एक कॅल्क्युलेशन त्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतायत दोन्ही फलंदाज. सिंगल डबलने मात्र या 37 धावांचा पाठलाग मात्र त्यांना दिसून येते की होऊ शकतो. कारण पहिल्या ओव्हर नंतर आता स्कोर जर पाहिला तर सध्या स्कोर कार्ड वरती 16 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. अजून 21 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 13 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा मात्र हलक्या हाताने खेळलेला फटका डीप मधून मात्र राजेंद्र पाताडे पुन्हा एकदा बॉलवरती धावून आलेत. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. 17 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 20 धावांची आवश्यकता. आणि अनिकेत रांगणकर यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. अनिकेत रांगणकर यांनी जर 3 धावा धावून काढल्या तर SKB ग्रुप यांच्याकडून मात्र त्यांना 1000 रुपयांचा पुरस्कार आहे. चल बेटा सेल्फी ले ले रे. सेल्फी टाइम त्या ठिकाणी मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अनिकेत रांगणकर सोबत आमचे काही प्रेक्षक आहेत जे चाहते आहेत ते सेल्फी घेण्यासाठी मैदानावरती आलेत. अभिषेक परब जास्त वेळ घेऊ नका. यानंतर सेकंड सेमीफायनलची मॅच आणि त्यानंतर मात्र मेगा फायनल. युवा टायगर्स वर्सेस आयुष 11. आयुष 11 won the toss and elected to field first for second semi-final of CPL 2025 season 12. उपांत्य फेरी क्रमांक 2. नाणेफेकीचा कौल जो आहे तो आयुष 11 या संघाने जिंकलेला आहे. आणि नाणेफेकीचा कौल आयुष 11ने जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय मात्र त्यांनी स्वीकारलाय. दरम्यान 12 चेंडू आणि 20 धावांचा अजूनही पाठलाग त्या ठिकाणी करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. एक चुरशीचा लढा, एक उत्कंठावर्धक मॅच, एक हाय व्होल्टेज ड्रामा, एक 440 वोल्टची मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. करंट आहे या मॅच मध्ये, काही घडू शकतं. ही मॅच मात्र पाहण्याजोगी आहे. महत्वाचा सामना आहे. फायनल बिफोर फायनल आहे. उपांत्य फेरी आहे. जिंकलात तर फायनल, हरलात तर या स्पर्धेतून बाहेर. अभिषेक परब यावेळेला पहिला चेंडू वेगवान होता. पॉइंटच्या दिशेला बॉल जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल मात्र डिक्लेअरकडे जाईल का? होय, नक्कीच डिक्लेअरकडे जातोय. आणि तुषारजी चिखले, महेशजी मकवाना यांच्या माध्यमातून मात्र एक घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारी चेंडूवरची मात्र डिक्लेअर स्वरूपातली धाव येते. एकेरी धावेसोबत मात्र धावसंख्येचा आकडा पुढे सरकतोय तो 18 वर. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. आपल्या गोलंदाजीला अनुसरून मात्र क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय अभिषेक परब यांच्याकडून. अधिक वेळ आपण घ्यायचा नाहीये कारण 4 ओव्हरसाठी आपल्याला 16 मिनिटांचा वेळ आहे. त्या 16 मिनिटांमध्ये मात्र तुम्हाला इनिंग पूर्ण करायची आहे. अजून 2 मॅचेस, त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा ज्याची आपण सर्वजण वाट पाहत होतो तो क्षण त्या ठिकाणी मात्र आता हळूहळू जवळ येतोय. ज्या ठिकाणी मात्र सर्वांनाच उत्सुकता आहे की CPL 2025 सिमेंट चाळ प्रीमियर लीग 2025 चा या 12व्या पर्वाचा विजेता कोणता संघ ठरणार, कोणता संघ मालक या ठिकाणी मात्र ही ट्रॉफी आपल्यासोबत घरी घेऊन जाणार. अनिकेत रांगणकर आणि मुकेश मकवाना बॅटिंगसाठी सुरुवातीपासूनच चांगली फाईट करतायत. पाठलाग मात्र सुरू आहे तो 37 धावांचा. सध्या मात्र एक डॉट बॉल आलाय. त्यानंतर पुढचा चेंडू हाताळण्यासाठी मात्र अभिषेक परब गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. ओहो, चांगला बॉल या वेळेला मात्र बीट केलाय अनिकेतला. परफेक्ट यॉर्कर, बुंदा मारलाय. 3 चेंडू मात्र या तिसऱ्या षटकातून पूर्ण झालेत. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या स्कोरबोर्ड वरती 18 आहेत. 9 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके तरी आले पाहिजेत या ओव्हर मध्ये, किंवा यानंतर आपण जर पाहिलं तर किती धावा शिल्लक राहतात या ओव्हर नंतर ते आपल्याला पाहावं लागेल.
पुन्हा एकदा मात्र फटका हवेत खेळलाय. पॉइंटला मात्र कव्हर पॉइंटला फिल्डर आणि विकेट किपर स्वतः त्या ठिकाणी खाली. सिद्धेश नाटळकर एक चांगला झेल टिपतायत आणि अनिकेत रांगणकरचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. अनिकेत रांगणकरची मात्र खेळी समाप्त होते. त्यानंतर मात्र त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. अनिश चांदे तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती. अथर्व चांदे आणि अनिश चांदे हे दोन बंधू सुद्धा आज चमकलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. नाटळकर फॅमिलीचं नाव वारंवार घेतलं जाते. त्याचबरोबर पाताडे फॅमिली सुद्धा आज चांगला खेळ करताना बघायला मिळाली आहे. एक पाताड्यांची टीम आपण जर पाहिलं तर स्पर्धेतून बाद झाली आहे, ती म्हणजे स्टार ऑफ सीसी सचिन पाताडे. तर दुसरे पाताडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. राजेंद्र पाताडे ओम विश्वेश्वर क्रीडा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आज परळचा राजा वॉरियर्स संघाला मात्र गाईड करतायत, मार्गदर्शन करतायत. त्यांनी सुद्धा मात्र अभिषेकला खूप चांगलं सांभाळलंय. त्या ठिकाणी मात्र अभिषेकला चांगलं मार्गदर्शन केलंय आणि अभिषेकने सुद्धा या टीमला एक चांगला कॉन्फिडन्स दिलाय, एक चांगला आत्मविश्वास दिलाय सुरुवातीपासून. यंदाचं पर्व कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आपल्याला जिंकायचं आहे हा विश्वास घेऊनच आज ही टीम मैदानावरती उतरली आहे. या ओव्हरचा मात्र आता शेवटचा बॉल मला वाटतं शिल्लक राहिलाय. एकच रन आतापर्यंत अभिषेक परब यांनी खर्च केलाय. धावसंख्येचा आकडा आपण जर पाहिला तर सध्या 18 धावाच आहेत स्कोर कार्डवरती. 19 धावांची गरज उर्वरित 7 चेंडूमध्ये. शेवटचा बॉल आता खूप महत्वाचा असेल आणि चांदेसाठी. पुन्हा एकदा यॉर्कर परफेक्ट बॉल आणि त्यावर मात्र धाव नाहीये. एक चांगली ओव्हर आहे. अभिषेक परब यांच्यासाठी जरा मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आपल्या टीमला मात्र पुन्हा एकदा ॲज अ संघ मालक ॲज अ ओनर आज मात्र एक चांगलं कमबॅक त्यांनी करून दिलंय. एक चांगलं पुनरागमन त्यांनी आपल्या टीमला करून दिलंय. पुन्हा एकदा एक चांगला आत्मविश्वास आपल्या टीमला ते मिळवून देत आहेत. हो, ही मॅच आपण जिंकायची आहे आणि मेगा फायनल गाठायची आहे हाच निर्धार करून आज आले होते. कालच्या दिवसातही सर्व मॅचेस त्यांनी जिंकल्या आणि आजही सर्वच्या सर्व मॅचेस जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती होऊ शकतो, कारण या स्पर्धेतली यानंतर एक अजून मॅच खेळण्याची संधी जर ही मॅच जिंकली तर ही मॅच जिंकल्यानंतर अजून एक मॅच त्यांना खेळावी लागेल, ती म्हणजे मेगा फायनलची मॅच. आता रुपेश नाटळकर थोडंसं टेन्शनमध्ये आहेत, थोडंसं प्रेशरमध्ये आहेत, कारण त्यांना सुद्धा या ठिकाणी ही स्पर्धा जिंकायची आहे. त्यांच्याही टीमकडून मात्र चांगला खेळ झालाय आज दिवसभरामध्ये, पण या ठिकाणी मात्र ही मॅच जर तुम्ही जिंकलात तरच तुम्हाला मेगा फायनल गाठता येऊ शकते, अन्यथा मात्र या स्पर्धेतून बाद व्हावं लागेल. 2 दिवस जी मेहनत केली ती वाया जाईल. पण आता शेवटचं षटक कोण हाताळणार, तर शेवटच्या षटकात गोलंदाजी मार्कवरती मला वाटतं नितेश सावंतला पाचारण केलं जाते. नितेश सावंत शेवटची ओव्हर हाताळतील. स्ट्राईक वरती मात्र मुकेश मकवाना. 6 चेंडूत 19 धावांचा पाठलाग त्यांना करून दाखवायचा आपल्या टीमच्या विजयासाठी. आता जी काही अपेक्षा आहे ती मात्र मुकेश कडूनच आहे, कारण मुकेशमध्ये क्षमता आहे षटकार ठोकण्याची आणि 6 बॉलमध्ये 3 कमीत कमी षटकार त्यांना ठोकावे लागतील, किंबहुना 5 चौकारांची गरज आहे, जे की सोपं नाहीये 5 चौकार, परंतु 3 षटकार तुम्ही ठोकू शकता. जर समोरच्या गोलंदाजाला तुम्ही चांगलं रीड केला, चांगली टप्प्यामध्ये गोलंदाजी जर झाली तर त्यांना षटकार ठोकण्याची संधी मिळू शकते. नितेश सावंत तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल 19 धावा. बघा, गोलंदाजावरती सुद्धा थोडंसं प्रेशर आपल्याला दिसून येतंय, कारण समोर मुकेश मकवाना सारखा एक ताकदवर फलंदाज आहे, एक क्षमतापूर्ण फलंदाज आहे. षटकाराशिवाय पर्याय नाहीये. पहिला बॉल बाउन्सर करायचा प्रयत्न होता, एक स्लोअर बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला, कमी गतीने हाताळलेला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडू तिकडे मात्र त्या ठिकाणी येतोय नितेश सावंत कडून. पुन्हा एकदा पुढच्या बॉलसाठी नितेश सावंत. यावेळेला फ्लॅट शॉट मिड विकेट लॉंग ऑनच्या दिशेने. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. 2 धावा या ठिकाणी नक्कीच पूर्ण होतील आणि उर्वरित 4 चेंडूमध्ये आता 17 धावा अजून बनवायचे आहेत. यानंतर आयुष 11 आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. ही मॅच जशी संपेल अधिक वेळ न घालवता आपण लगेच पुढच्या मॅचकडे वळणार आहोत. लगेच पुढच्या सामन्याला सुरुवात केली जाईल.
4 चेंडू 17 धावा. षटकार आणि षटकारांचीच गरज. यावेळेला प्रयत्न तर चांगला आहे मुकेशचा. पुन्हा एकदा बॉल हवेत गेलाय आणि तो बॉल मात्र आता जातोय मैदानाच्या आतच आहे. 2 धावांच्या प्रयत्नासाठी तयारी आहे मुकेश आणि त्या ठिकाणी मात्र आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलमध्ये 15 धावांची गरज. 1 रन शॉट आहे इकडे सुद्धा. पंच तुषार चिखले यांनी सांगितलं की 1 धाव अर्धवट आहे. स्ट्राईकच्या दिशेने ज्या ठिकाणी स्ट्राईक एंडला आहे त्या स्ट्रायकिंग एंडला मात्र पंचांनी पाहिलं की ही 1 धाव अर्धवट आहे. त्यामुळे एकच धाव या बॉलवरती स्कोर कार्डवरती अंकित केली जाते आणि आता 3 बॉल 3 षटकारांची गरज आहे किंवा 2 षटकार एका चौकाराची गरज. व्हाईट बॉल येतोय. धावसंख्येचा आकडा मात्र आता 22 वर. 15 धावांची अजूनही गरज आहे. 3 बॉलमध्ये मात्र 2 षटकार तुम्हाला कसेही ठोकायचे आहेत. नितेश सावंत इतकं पण नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा. त्यांच्यावरती सुद्धा प्रेशर आहे कारण समोर मुकेश मकवाना सारखा एक ताकदवर बॅटर आहे. जर का त्यांच्या रडारमध्ये बॉल मिळाला, त्यांच्या स्लॉटमध्ये बॉल मिळाला तर समोर षटकार मारण्याची क्षमता सुद्धा आहे मुकेश मकवाना यांच्यामध्ये. आणि ह्या वेळेला हाच तो बॉल होता. हीच ती संधी होती मुकेश मकवानांच्या हातामध्ये परंतु ती संधी हातातून घालवलेली आहे. आता 2 चेंडू आणि 15 धावा. फुल टॉस बॉल परंतु तो या वेळेला मात्र आपण जर पाहिला तर बाउंड्री पर्यंत तरी जाणार नाहीये. पण मला वाटतं मुकेश यांनी मात्र आता हार मानली आहे. हत्यार टाकलेत. एकच बॉल या ठिकाणी आता मात्र शिल्लक असेल. एकच रन. आता फॉर्मॅलिटी शिल्लक राहिली आहे. औपचारिकता शिल्लक राहिली आहे. अभिषेक परब पाठीमागून मात्र नक्कीच आपल्या गोलंदाजाचं कौतुक करतायत. मेगा फायनलच्या दिशेने वाटचाल अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती उभी आहे टीम. आणि या बॉल सोबत मात्र परळचा राजा वॉरियर्स अभिषेक परब अँड टीम इनटू दी फायनल्स. पहिला संघ ठरतोय या स्पर्धेतला. ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळ आयोजित सिमेंट चाळ प्रीमियर लीग 2025 सीझन 12 मध्ये मेगा फायनल गाठणारा पहिला संघ परळचा राजा वॉरियर्स. बोला गणपती बाप्पा. परळच्या राजाचा पहिली टीम अभिषेक परब आणि सर्व सहकारी. परळचा राजा वॉरियर्स मेगा फायनल मध्ये अंतिम सामन्यात मात्र प्रवेश निश्चित केलाय. त्याबद्दल संपूर्ण टीमचं मात्र मनपूर्वक अभिनंदन. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हिरो ठरलाय नन अदर दॅन किरण कारेकर. किरण कारेकर आणि पराभूत संघामधून मात्र मुकेश मकवाना.